ऊसतोड कामगारांचा विषय माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यांचे विषय मिटवणं हे माझं परम कर्तव्य असं मला वाटतं. मुंडे साहेब आणि शरद पवार साहेब यांचा लवाद होता आणि वर्षानुवर्ष त्यांनी हे प्रश्न मिटवलेले आहेत. हे माझं भाग्य आहे की ऊसतोड कामगारांनी एकमुखाने त्या लवादावर मला घ्यावं असा आग्रह धरला आणि गेले काही वर्ष झाले मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर या लवादाच्या माध्यमातून साखर संघांच्या सर्व डायरेक्टर आणि चेअरमन यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवत आलेली आहे. हा प्रश्न सोडवला गेला. 34% भाववाढ माझ्या ऊसतोड कामगारांना मिळाली आणि मुकादमांना 1% भाववाढ मिळालेली आहे. ही इतिहासातली सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची भाववाढ आहे. ही मी देऊ शकले आणि यांनी मला सहकार्य सर्वांनी केलं त्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटलेला आहे. मॅडम मग लग्नाला गेले. आजकाल लग्नाला जायचं म्हणजे प्रचंड ट्रॅफिक जॅम, 2-2 तास लग्न लांब आणि तिथेसुद्धा एवढ्या गर्दीत काठापदराच्या साड्या घालून जोरात चालायचं म्हणजे एक कसरतच असते. आर.टी. देशमुखांच्या घरचं लग्न होतं, त्यांच्या मुलाचं, आणि माझ्याबरोबर माधुरी मिसाळ, राम कुलकर्णी, स्वतः आर.टी. देशमुख, सर्व बरेच आमदार खासदार त्या लग्नाला जे लोक होते आणि सगळे मला भेटत होते. पूर्ण बीड जिल्ह्यातील लोक जोडीने लग्नाला आले होते. तर सगळ्यांची भेटणं, फोटो काढणं चालू होतं आणि हे सगळं करत असताना प्रत्येकाला अटेंड करणं, प्रत्येकाच्या फोटोकडे बघणं, त्यांच्या सेल्फीकडे बघणं, त्यात लहान मुलांची झुंबड, त्यांना बिचाऱ्यांना गर्दीत त्यांचा माझं लक्ष असतं की त्यांना मी खास बोलवून फोटो काढते कारण ते धक्काबुक्कीत बिचारे मागेच राहतात. तर असं सगळं संध्याकाळचा दिवस गेला. दिवसभराच्या दगदगीनंतर हे मोठं एक लग्न अटेंड मी केलं. मग दुसऱ्या दिवशी धावत पळत भारतीय जनता पार्टीची बैठक, चिंतन बैठक अटेंड केली आणि मग रस्त्याने मुंबईकडे जात असताना असंच थांबले. माझ्या मैत्रिणींना मिसळ खायची होती. तिथे लोक सेल्फी फोटो काढत होते. कशी तरी तेवढ्या गोंधळात मिसळ खाऊन मी निघाले. तेवढी दगदग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत ऑफिस गाठलं. ते एवढी गर्दी की बुलढाण्यापासून नवी मुंबई, पनवेलपासून ते बीडपर्यंत सर्व प्रकारचे लोक आलेले होते. कोणी कॅलेंडरचं प्रकाशन करत होतं, कोणी सप्त्याचं निमंत्रण देत होतं, कोणी मुलांना फोटो काढण्यासाठी घेऊन आलं होतं आणि ते मी त्यांच्याशी बोलत होते कारण लहान मुलांना मला अवॉइड अजिबात करता येत नाही. असंच त्यांच्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांशी, अगदी महंतांशी आणि पारिवारिक भेटी देखील झाल्या. आणि मग आपली देवपूजा रोजचीच. अमावस्या आणि पौर्णिमेला जर मी घरी असेन आणि मला छान वेळ मिळाला तर मी मंगल कलशातलं पाणी वगैरे बदलते, नवीन नारळ ठेवते. बघा माझा देवभक्त बादशाह. बरेच लोक म्हणतात ताई तिकडे श्वान काय करतोय, पण तो इतका देवभक्त आहे, प्रत्येक आरतीला वगैरे असतोच. मग सुंदर छान कलशाचं मी पूजन केलं. कलशाचं छान स्थापना केल्यानंतर सर्व देवी देवतांना हळद कुंकू चंदन लावलं. कलशाला देखील हळद कुंकू छान पद्धतीने लावून घेतलं आणि देवाची आरती केली. माझ्याकडे रोज 3 आरत्या असतात. गणपतीची आरती असते, रेणुका मातेची असते आणि मग मी कर्पूर गौरव करून पूर्ण प्रार्थना करते. आणि तेवढं होईपर्यंत बादशाह तिथून हलत नाही. आरती आणि प्रसाद घेतल्याशिवाय तो मात्र तिकडनं बिलकुल जात नाही. हे सगळं झालं की सुरू मग माझं रुटीन, पटापट धावत पळत परत. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आज आपल्या 2024 हे नवीन वर्ष सुरू होऊन 11 दिवस आलेले आहेत. मी सहज विचार केला ह्या 11 दिवसामध्ये काय काय घटना घडल्या याचा आपल्या सगळ्यांशी चर्चा करावी. नेहमीप्रमाणे माझी देवपूजा झाली आहे. बऱ्याच दिवसांनी मी घरी सकाळच्या वेळी निवांत आहे कारण माझे दौरे होते. मी मध्ये नागपूर, पुणे अशा दौऱ्यांमध्ये होते. परळीचा दौरा माझा काही महत्त्वाच्या कारणामुळे रद्द करावा लागला. मला दिल्लीला जावं लागलं. अनेक गोष्टी चालू आहेत, तुम्ही बातम्यांमधनं पाहतच आहात. पण या नवीन वर्षामध्ये सुरुवात वर्षाची जी झाली ती माझ्यासाठी खूप मोलाची ठरली.
मी ही सुरुवात केली ती माझ्या ऊसतोड कामगारांच्या चरणी माझी छोटीशी सेवा अर्पण करून केली. ज्या लोकांनी एवढी दानत दाखवली, ज्यांनी माझ्यासाठी माझ्यावर अडचण आल्यावर 2-3 दिवसांमध्ये 11 कोटी रुपये जमा केले, त्यांचं मी काय म्हणू आणि ऋण फेडू, माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाहीत. ते मी स्वीकारले नाहीत, पण त्यांच्या त्या भावना मी स्वीकारल्या आहेत आणि त्या भावनांच्या बदल्यामध्ये आपलं आयुष्य त्यांच्यासाठी गहाण टाकू असा शब्द मी त्यांना दिला आहे. माझ्या शब्दांवर त्यांचा विश्वास आहे. मी सांगितलं होतं, रस्त्यावर यायची गरज नाही, आंदोलन करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारे आक्रस्ताळपणा करायची गरज नाही. आपल्याला न्याय नक्की मिळेल आणि तो न्याय मिळाला. हा न्याय मिळत असताना खूप गोष्टींचा आढावा घेतला. 2023चं वर्ष कसं गेलं, हे 11 दिवस 2024चे कसे चाललेत, 2023चं वर्ष काय, 19 पासून 23 पर्यंत तसं म्हणायला गेलं तर सगळ्या संघर्षातून आपण वावरत असताना सगळे पाहतच होते. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतरही तसं पाहायला गेलं तर पद प्रतिष्ठा होती, पण संघर्ष हा होताच. मग पद नव्हतं पण प्रतिष्ठा होती, लोकांचं प्रेम होतं आणि संघर्ष होताच. आता बघू हे वर्ष कसं जातं. 2024च्या सुरुवातीला अनेक निश्चय केले. एक तर स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला लोकांसाठी काम करण्यासाठी शक्ती पाहिजे, हा निश्चय केला, हे रिझोल्युशन केलेलं आहे. याचबरोबर जे आपल्याला दडपणाखाली आपण निर्णय घेत असताना कधी कधी स्पष्टता बोलून दाखवू शकत नाही. कधी कधी आपल्याला नाही कुठली गोष्ट एखादी वाटत की ही योग्य नाही किंवा ही शक्य नाही, तेव्हा आपण ती आपल्या प्रोफेशनल गोष्टींसाठी काही वेळा बोलत असतो किंवा न बोलताही त्यावर मौन बाळगत असतो. तर त्याच्याबद्दल ठोस भूमिका घ्याव्या अशा विचारात मी आहे. असंही माध्यमांना वाटतं की ठोस भूमिका मी घेतेच, पण मला माहिती आहे की माझ्या राजकीय जीवनात किती संयम मला पाळावा लागलेला आहे. जेव्हा संघर्षाचा माझा विचार केला, त्याच्या प्रमाणात जर विचार केला माझ्या व्यवहाराचा, माझ्या करण्याचा, तर तो संयमाचा म्हणजे खूप मोठा माझ्यासाठी अनुभव होता असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संयम हा फार महत्त्वाचा आहे. मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना आणि हे 11 दिवस कसे गेले हे सांगत असताना हेच सांगेन की 11 दिवसाची सुरुवात फार सुंदर झाली. मला माझ्या ऊसतोड कामगारांना न्याय देता आला, त्यासाठी साखर संघाचे शरद पवार साहेबांचे मी मनापासून आभार मानते. आणि त्यानंतर आता ठरवलंय की पुढचं जेव्हा कामगारांचा सीझन सुरू होईल त्याच्यापर्यंत आपल्याला त्यांना न्याय मिळवूनच द्यावा लागेल. हा न्याय कोणाला मिळवता येईल, हा न्यायाचं श्रेय कोणाला जाईल, केवळ ह्याच्यामुळे हा न्याय अडकलेला आहे. ह्याचं श्रेय आम्हाला नको आहे, परंतु या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भावना आहे आणि त्याच्यासाठी मी संघर्ष करेन. हा पूर्णपणे एक माझा प्रण, हा नवीन वर्षातला पहिला प्रण आहे. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी ऊसतोड कामगारांचा विषय मार्गी लावला, त्याच्यानंतर अनेक लग्नांना गेले, कार्यक्रमांना गेले, दिवसभर ऑफिसमध्ये राज्यभरातील लोकांच्या भेटीगाठी गेल्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला जिथे जिथे महिला भेटल्या खास करून आणि जे अराजकीय लोक भेटले त्यांचे मला खूप कौतुकास्पद अनुभव आले. त्यांचा माझ्या ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, तुमची पूजा बघतो, आम्हाला तुम्हाला हा आवडतो व्हिडिओ, तुमचं आम्हाला खूप कौतुक वाटतं असं म्हणणारे लोक मला खूप खूप ऊर्जा देऊन जातात. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते. आणि अधूनमधून असे व्हिडिओ टाकायचा त्यांचा आग्रह असतो. जे माझे राजकीय काम करणारे लोक आहेत त्यांना वाटतं की मी असं केलं नाही पाहिजे. असे दोन्ही प्रकारचे गोष्टी आहेत, पण 99% लोक हे या गोष्टीचं स्वागतच करत आहेत. केलं नाही पाहिजे याचा मागचा हेतू हाच आहे की त्यांना वाटतं मी खूप मोठी आहे हे करण्यासाठी. पण माझं असंच म्हणणं आहे की मोठ्या माणसाच्या मागचं छोटं छोटं जीवन हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण आपण त्यांना मीडियाच्या नजरेतून बऱ्याच वेळा बघत असतो. हे आता टेक्नॉलॉजीमध्ये एक असा आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे की जेणेकरून आपण त्यांचं खरं आयुष्य बघू शकतो. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना मला जसं जमेल तसं जे वाटतं योग्य ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. लवकरच लाईव्ह करेन. परत सगळ्यांची खूप मागणी आहे, तर आपण प्रतीक्षा करा. जास्तीत जास्त लाईव्हला सहभागी होण्यासाठी मी लवकरच त्याच्याबद्दलचे आपल्याला नोटिफिकेशन नक्की देईन आणि मग आपण लाईव्हवर काय विषय बोलायचा असेल तर तो बोलूया. या वर्षाच्या रेझोल्युशनवर की आपण नवीन वर्षामध्ये काय करण्याचा निर्णय घेतलाय आणि काय नाही करण्याचा निर्णय घेतलाय, तर ह्याच्यावर लवकरच मी लाईव्ह करेन. धन्यवाद.